छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील आणि पालकमंत्री संदीपान भुमरे हे उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत असताना पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यात ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी सरकार सकारात्मक भूमिका घेते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आजही यावर तोडगा काढतील। शिवाय रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे देशभरामध्ये प्रत्येक घरात आनंदाचं वातावरण आहे। आता आपण बघितलं नाही का, जी अनेक वर्षाची आपण वाट बघत होतो ते काम नरेंद्र मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी जी नागरिकांची मागणी होती, सर्वसामान्यांची मागणी होती की रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे, ते प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। आणि देशात तुम्हाला सांगतो अगदी आनंदात उत्साहात प्रत्येक गावोगाव घरोघर दिवाळी साजरी केली। चालू आहे शासनाचा प्रयत्न, सरकारचा प्रयत्न चालू आहे। मला वाटतं आज निश्चित तोडगा निघन आणि मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या काही मागण्या केल्या त्या शासनाने, म्हणजे मला सांगायचं की त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याचा शासनाने दखल घेतलेली, तसं काम चालू आहे आणि मला वाटतं त्याच्यावर आज निश्चित तोडगा निघल्याशिवाय